नमस्कार, मी ईश्वरी प्रताप सिंह मोहिते. मी सुयश विद्यालय बार्शीची विद्यार्थिनी आहे. मी आता 9वीत शिकत असून आमच्या शाळेतील शिक्षकांनी विविध मान्यवरांची मुलाखत घेणे हा उपक्रम राबवला आहे. तर आज मी प्रसिद्ध लेखक व भाषण प्रशिक्षक सचिन वायपळे सरांकडे मुलाखत घेण्यासाठी आले आहे. तर सर, मुलाखतीसाठी आपण परवानगी दिली त्याबद्दल धन्यवाद. तर आपले मुलाखत या उपक्रमामध्ये स्वागत आहे. सर, धन्यवाद. सर्वप्रथम आपला परिचय सांगा. मी सर्वात आधी सुयश विद्यालयाचं कौतुक करेन की मुलांना या पद्धतीचे व्यक्तिमत्व घडवण्याच्या अंगाने हे उपक्रम घेतलं, त्याबद्दल सर्व शिक्षकांचं, नलवडे सरांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. माझं नाव सचिन विमल मदनराव वायपळे, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर. माझं शिक्षण महात्मा फुले महाराष्ट्र विद्यालय, शिवाजी कॉलेज, त्याच्यानंतर शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर असं झालं. आणि मी आतापर्यंत साधारणतः 6 पुस्तकं लिहिली आणि त्याच्याबरोबर लेखन करण्याबरोबर मी भाषण प्रशिक्षक म्हणून पण गेली 9 वर्षापासून काम करतो आहे. त्याचबरोबर सामाजिक योगदान म्हणून पण मी वंचित घटकांसाठी काम करतो आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर मी व्याख्यान सुद्धा देतो आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की आपण काहीतरी करत राहावं, त्यामुळे दिसेल ते काम मी करतो आणि हाच माझा बारणाट आहे. सर, तुम्ही लेखक आहात, तर आजपर्यंत तुम्ही किती पुस्तकांचे लेखन केले व त्याचा परिणाम काय झाला? तर मी लेखन केलं तर मी पत्रकारिता करता करता लेखनाकडे आलो. लेखन करताना अतिशय चांगल्या पद्धतीने करावं, दर्जेदार करावं, त्या लेखनामध्ये सुमार दर्जा नसावा याची काळजी घेतली. आतापर्यंत मी 5 ते 6 पुस्तकं लिहिली. 6 पुस्तकं लिहिली. त्याच्यातलं पहिलं पुस्तक बार्शीची नाट्य परंपरा, दुसरं जे पुस्तक लिहिलं ते पुस्तक लिहिलं मी भाषण कला, तिसरं जे लिहिलं ते पत्रकारिता शोध आणि बोध. त्यानंतर मी 4थं पुस्तक जे लिहिलं ते 4थं पुस्तक लिहिलं ते नेतृत्व कौशल्य आणि जनसंपर्क. 5वं जे पुस्तक लिहिलंय मी ते तिमिर छेदताना हे पुस्तक लिहिलं की जे अनाथ मुलाच्या जीवनाचा वेध घेणार आहे. आणि जे 6वं पुस्तक माझं आता आलं आहे तर ते तिसरं जग नावाचं पुस्तक आहे. तर या साऱ्या पुस्तकाच्या मधून मी एकच गोष्ट केली की मला वाटलं की ते लोकांच्या पर्यंत पोहोचावं, लोकांना त्याच्यातून उभारी मिळावी, सकारात्मकता मिळावी आणि याच्यासाठी लेखन केलं. तर तुम्ही भाषण प्रशिक्षक आहात, तर तुमच्याकडे आजपर्यंत किती जणांनी भाषणाचे प्रशिक्षण घेण्यात आले? तर एक तर मी लेखन करता करता मी भाषणाकडे वळालो, भाषण प्रशिक्षक झालो. मात्र बऱ्याच जणांनी मला असंही विचारलं की सर, तुम्ही लिहिता, पण लिहिल्याचा परिणाम काय? तुम्ही पुस्तक लिहिता, तुम्ही सगळं लिहिता, पण नुसतं लिहित राहता का? तर मी म्हणालो नाही. तर मी लिहिलं तेव्हा मी समजा 5 पुस्तकं लिहिली, त्याच्यावर आधी सांगेन आणि मग भाषणाकडे येईन की 5 पुस्तकांचा परिणाम काय. तर त्याच्यामध्ये असं झालं की त्या पुस्तकांच्या पैकी 2 पुस्तकं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला आहेत आणि एक पुस्तक जे आहे ना ते महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. आता भाषण प्रशिक्षक म्हणून मी काम करताना मला वाटलं की बोलणं सुद्धा शिकण्याची गोष्ट आहे, चालणं सुद्धा शिकण्याची गोष्ट आहे, उभा राहणं सुद्धा शिकण्याची गोष्ट आहे. इतक्या शिकण्याच्या गोष्टी आहेत. तर भाषण हे शिकवता लोकांना चांगलं बोलायला शिकावं, चांगलं वागायला शिकावं म्हणून मी ती अकॅडमी चालू केली, प्रशिक्षण चालू केलं आणि आजपर्यंत 9,000 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण घेतलं. सर, तुमच्या सामाजिक योगाबद्दल मी अनेकदा ऐकलं आहे, तर त्याबद्दल थोडक्यात सांगा. मला असं वाटतं की आपण या जन्मामध्ये आलो तर आपण आई वडिलांचे पांग फेडले पाहिजे. तर पांग हा शब्द आहे. पांग फेडणे म्हणजे काय की आई आणि बाबांना ताठ मानेनं चालता आलं पाहिजे, जगासमोर उभा राहता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे, असं काहीतरी आपण करावं. तर काय करावं? तर असे काही अंधारलेले कोपरे आजही समाजामध्ये आहेत, त्या कोपऱ्यापर्यंत प्रकाशच पोचलेला नाही. मग तो प्रकाश प्रबोधनाचा प्रकाश आहे, तोही पोचलेला नाही. तो प्रकाश पोचावा याच्यासाठी वंचित घटक म्हणून, ज्याला आपण सेक्स वर्कर म्हणतो, वेश्या महिला, आणि दुसरा वंचित घटक आहे त्याला ट्रान्सजेंडर, तृतीयपंथी, ज्याला पारलिंगी म्हणतो आपण. तर त्या पारलिंगींच्यासाठी मी काम केलं. हे काम केलं म्हणजे काय? नुसतं काम केलं नाही, तर या वंचित घटकाला मी मुख्य प्रवाहात आणण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणून या दोन्ही घटकाला मी आधार कार्ड मिळवून दिले, रेशन कार्ड मिळवून दिले, त्यांना मतदानाचा अधिकार त्यांना मिळवून दिला. त्याचबरोबर त्यांना सन्मानानं जगण्यासंदर्भामध्ये काय करायचंय या संदर्भातलं मार्गदर्शन केलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या वंचित घटकांना मी महाराष्ट्र शासनाचे मासिक पगार सुद्धा चालू केली. सर, तुम्ही आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना व तरुण पिढीला कोणता संदेश द्या? मी सगळ्या तरुण पिढीला, सगळ्या मुलांना मी एकच सांगेन की आलो आणि गेलो
असा फक्त हेलपाटा नसला पाहिजे, तर या जगण्यामध्ये, या जीवनामध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या मध्ये आई वडिलांच्यासाठी आपण जेवढं काही करता येईल तेवढं आपण करत राहावं. आणि तुमच्या रीलमध्ये तुम्ही अडकला असाल तर मी त्यांना सांगेल की रील बघा, त्याबद्दल दुमत नाही, मात्र रील पाहता पाहता आयुष्यातला रोल सुद्धा अगदी लक्षात घ्या आणि त्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करा. थँक्यू सर, तुमचा वेळ दिल्याबद्दल आम्हाला धन्यवाद. धन्यवाद. ईश्वरी, तुझं मनापासून धन्यवाद. तुझं सुद्धा अभिनंदन. खूप छानपैकी तू पण बोललीस. तुझ्या वर्ग शिक्षिकेंचे, शिक्षकांचे, सगळ्या कर्मचारी वृंदांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. सुयश विद्यालय कौतुक करावं असा उपक्रम घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन. धन्यवाद.